ऐतिहासिक घडामोडींच्या साक्षीदार असलेल्या अनेक वास्तू एक एक करून इतिहास जमा होत आहेत। ठाण्याचा घोडबंदर किल्ला देखील त्यापैकीच एक। तिन्ही बाजूने पाणी आणि एका बाजूला लोकवस्ती अशा सौंदर्यरम्य परिसरातला हा किल्ला, पण काळाच्या ओघात या देखण्या किल्ल्याला अवकळा पसरली आहे। अनेक पुरातन व ऐतिहासिक वास्तूंचं जतन करणं आपण सध्या विसरून गेलो आहे। ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे, हेही आपण विसरून गेलो आहे। यामुळे अशा वास्तू नेस्तानाबूत होत चालल्या आहेत। असाच आहे ठाण्यातील घोडबंदर किल्ला। या किल्ल्याला एक ऐतिहासिक महत्त्व आहे। आज या किल्ल्याची व्यथा आपण जाणून घेणार आहोत। ऐतिहासिक वास्तूंचं जतन करणं ही आपली जबाबदारी आहे, हेच आपण जणू विसरून गेलोय। घोडबंदरचा हा किल्ला तेच तर कानी कप्पाळी ओरडून सांगतोय। कधी काळी इथं घोड्यांचा व्यापार चालायचा, घोड्यांचं बंदर रस्ते होतं आणि म्हणूनच या ठिकाणाला घोडबंदर असं नाव पडलं। इसवी सन 1574 मध्ये पोर्तुगीजांनी आपलं प्रस्थ वाढवण्याकरता या किल्ल्याची निर्मिती केली। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि चिमाजी आप्पा यांनीही हा गड सर केला होता। इंग्रजांच्या राजवटीत 1818 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या मुख्यालयात याच गडावरती कलेक्टर बसायचा। किल्ल्याचा हा सोनेरी काळ, मात्र काळाच्या ओघात त्याची पडझड सुरू झाली। मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर, वसई विरार या शहरांपासून अगदी जवळ असूनही सगळ्यांनी या किल्ल्याकडे जणू पाठ फिरवली। नाही म्हणायला डॉन, मिस्टर नटवरलाल, आदमी, दुश्मन, जंगबाज यासारख्या हिंदी आणि काही मराठी सिनेमांचं शूटिंगही किल्ल्याच्या आवारात झालं। मात्र या शूटिंगचं पॅकअप झालं तसा किल्लाही अंधारात बुडून गेला। सध्या किल्ल्याला अक्षरशः अवकळ आली आहे। कडा ढासळल्यात, जिने कोलमडलेत, दरवाजे, भिंतीवरचे काळे दगड नेस्तनाबूत होण्याच्या वाटेवर आहेत। मध्यंतरी राष्ट्रीय सुरक्षित वास्तू म्हणून 2.5 कोटी खर्चून किल्ल्याची डागडुजी सुरू झाली, मात्र चुकीच्या पद्धतीनं। किल्ल्याची बुरुज पाडून कॉन्क्रीटच्या भिंती बांधण्यात आल्या, त्यामुळे स्थानिक लोकांनीच किल्ल्याचं हे विद्रुपीकरण थांबवलं। त्यानंतर कुणीही घोडबंदर किल्ल्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही। पोर्तुगीजांच्या बांधणीचा किल्ला आहे, तो जवळजवळ 15व्या शतकातला आहे आणि हा जो किल्ला आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांनी परत आपल्या मराठ्यांच्या ताब्यात हा किल्ला घेतला। इथे पूर्णपणे हा किल्ला उद्ध्वस्त होत चाललाय, अतिक्रमण वाढत चालल्यात। सरकारने याच्यामध्ये नक्कीच लक्ष दिलं पाहिजे। ह्या परिसरातल्या आमदार खासदारांना, महापालिकेला आम्ही सातत्याने विनंत्या केलेल्या आहेत। ह्याच्यापुढे विनंत्या करणार आहोत की ह्या वास्तूकडे तुम्ही अधिक लक्ष दिलं पाहिजे, या किल्ल्याचं संवर्धन झालं पाहिजे। ॲज इट इज जशा ज्या पुरातन विभागाने जे पहिल्याचे जे होतं तसाच्या तशामध्ये भिंती पाहिजे आणि येणाऱ्या शूटिंग असू द्या, ज्या जुन्या पिक्चरच्या शूटिंग झाल्या तसं काहीतरी, आणि सहली, शाळेच्या सहली, शैक्षणिक सहल अशा सहलीकडे आल्या पाहिजे। आमच्या गावातल्या लोकांना थोडा रोजगार मिळेल। शैक्षणिक किंवा सहली जर आल्या तर त्यांना सुद्धा ज्या वस्तू लागतील त्या गावकऱ्याकडून घ्यायला लागतील आणि गावकऱ्यांना तो रोजगार मिळेल आणि पर्यटन स्थळ झालं तर अजून चांगलं होईल आणि गावाचा पण विकास होईल आणि किल्ला हा किल्ल्यासारखाच व्हावा हीच आमची इच्छा। या किल्ल्याचं जतन करण्याकरता मीरा भाईंदर पालिकेनं तो ताब्यात घ्यावा अशी मागणी स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे। लवकरात लवकर ती जमीन ताब्यात घ्या आणि भाईंदर महानगरपालिकेला द्या, जेणेकरून लवकरात लवकर त्या ठिकाणी सुशोभीकरण होऊ शकेल। परंतु अद्यापपर्यंत हवी तशी गती प्राप्त झालेली नाहीये। गेल्या सरकारनं जे केलं तेच ह्या सरकारच्या कार्यभारामध्ये जर होत गेलं तर मला नाही वाटत ती वास्तू टिकून राहील। अजूनही ती वास्तू खूप चांगल्या अवस्थेमध्ये आहेत। त्याचं जर चांगलं पुरातत्व खात्यानं सुशोभीकरण केलं तर ठाणे जिल्ह्यातला एकमेव चांगला किल्ला म्हणून तो पाहता येऊ शकेल आणि पर्यटकांच्या दृष्टीने सुद्धा त्याचं महत्त्व वाढू शकेल। इतिहासाचे मूक साक्षीदार असलेले हे गडकिल्ले आपण सर्वांनी मिळून वाचवलेच पाहिजेत, अन्यथा हा थोर ऐतिहासिक वारसा आपल्या भावी पिढ्यांना पाहताच येणार नाही। मीरा भाईंदर पालिका 2 कोटी तर ठाणे कलेक्टरांनी 1 कोटीची तरतूद ह्या किल्ल्यासाठी केली आहे, परंतु ही तरतूद फक्त कागदावरतीच राहिली आहे। त्यामुळे मीरा भाईंदर पालिकेने ही जागा आपल्या ताब्यात घेऊन इथे पर्यटन स्थळ निर्माण करावं अशी इच्छा अनेकाने व्यक्त केली आहे। यामुळे इथल्या स्थानिकांना रोजगार तर मिळेलच, त्याचबरोबर ह्या किल्ल्याचं जतन होऊन ही ऐतिहासिक वास्तू बचावली जाईल। किरण कदमसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।